कीर्तनाच्या रंगे ज्ञानदीप लावो जगे सर्व सांडोनी माझाई वाचे विठ्ठल रखुमाई परे हुनी परते घर तेथे राहू निरंतर सर्वांचे जे अधिष्ठान तेची माझे पूर्ण रूप अवघी सत्ता आली हाता अवघी सत्ता आली हाता नाम याचा खेचर दाता सर्व सांडोनी माझा ये वाचे विठ्ठल रखुमाई पांडुरंग करू प्रथम प्रस्तुत सेवेकरिता निवडलेला अभंग संत महंत भक्तीचे स्पेशलिस्ट नामदेव महाराज नरसी नामदेव परभणी यांचा 5 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग निवडलेला आहे। आता बाकीचे अभंग आपण नेहमीच घेतो, हा पण आपल्या पाठ्याचाच अभंग आहे। पाठ्याचा अभंग घेतला सोपा वाटतं सर्वांना, कठीण घेतलं जड जातं। शेवटी कोणताही अभंग घ्या त्या अभंगानुसार त्याचा भावार्थ असतं। आता अभंग बदली केला भावार्थ बदली होईल। नाम घेता उठा उठी भावार्थ बदली झाला नाही का। नाम संकीर्तन साधन पैसा भावार्थ कसा नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञान दीप लावू जगी। बघा कसा चरण आहे पहिलाच। कीर्तनाच्या रंगामध्ये नाचायचं असं नामदेव महाराज म्हणतात। नाचो कीर्तनाच्या रंगी नुसता रंगीने तर ज्ञान दीप लावू जगी। पहिला आपला दीप लावायचा मग जगाचा लावायचा। ज्ञान दीप लावू जगी है ना। ज्ञान दीप म्हणजे आपल्या आतमध्ये असणारा जो ज्ञानाचा दिवा आहे तो पहिला पेटवला पाहिजे। तो विझलेला असतो तर काही उपयोग नाही, तिथे अंधार असतं अज्ञान असतं। आणि तो दिवा जर आपण पेटवला की तिथे अंधार राहतच नाही। तसा गावाचे नाव पण दिवाच आहे, स्टेशनचं नाव दिवा आहे, गावाचं नाव दिवा आहे, अभंग आहे ज्ञान दीप नाही का। नाचू कीर्तनाच्या रंगे ज्ञान दीप लावू जगे सर्व सांडोनी माझाई सर्व विसरून जायचंय। वाचे विठ्ठल रखुमाई परे होनी परते घर। आपलं घर कुठे आहे? परेच्या पलीकडे। परे होनी परते घर तिथे राहू निरंतर सर्वांचे जे अधिष्ठान सर्वांचं म्हणजे सर्व जगाचा जो अधिष्ठान आहे त्याची माझे पूर्ण रूप
मग नामदेव महाराज काय म्हणतात ते माझे कसे पूर्ण रूप आहे. अवघी सत्ता आली हाता नाम याचा खेचर दाता. नामदेव महाराज म्हणतात की अवघी सत्ता माझ्या हातामध्ये आलेली म्हणजे तुम्हीच आहे तुमच्या जीवनाचे शिल्पकार. चांगला करायचा वाईट करायचा तुमच्याच हातात आहे. नाम घ्यायचा नाही घ्यायचा तुमच्याच हातात आहे. देवाला एकरूप देवाशी व्हायचं की त्याशी म्हणजे आपण अलग राहायचं तुमच्याच हातात आहे. सर्व काही तुमच्याच हातात आहे अशी सत्ता नामदेव महाराजांच्या हातामध्ये आली. म्हणून ते म्हणतात अवघी सत्ता आली हाता नाम याचा खेचर. हे सर्व आपल्यापासूनच होत आहे तुमच्यापासून आपल्यालाच माहिती नाही. माऊली काय म्हणतात हे मजेची स्तव झाले परी म्या नाही केले ऐसा जेने जाणितला तो सुटला गा. सोपं तुकाराम महाराज म्हणतात माझ्यापासून मी व्यालो. माझ्यापासून मी व्यालेले म्हणजे माझ्यापासून मी जन्माला आलेले. असं त्याचा अर्थ कसं आहे एकदम सोपे सोपे सांगितलेले. अभंग शब्दार्थ वाच्यार्थ लक्षार्थ आणि भावार्थ सर्व अर्थांमध्ये भावार्थाला महत्व आहे. देवाच्या द्वारी उभा क्षणभरी दणका चालू आहे. देवाचं द्वार माहिती नाही क्षणभर उभा कसं राहायचं ते माहिती नाही नुसता दणका चालू आहे काय उपयोग आहे. म्हणून असा अभंग आहे. भक्ती सम्राट नामदेव महाराज पहिले कीर्तनकार कोण आहेत महाराष्ट्रामध्ये असा एक प्रश्न विचारला होता मी कुठे टिटवाला मांडेगावामध्ये. कीर्तनकार कोण होते ठणठणपाल नाही सांगता येत. महाराष्ट्रातले पहिले कीर्तनकार कोण आहे कीर्तनकारांनी सुद्धा सांगावं. नामदेव कीर्तन पुढे देवाचं पितांबर धोतर घालला काही देवाला शोध नाही अशी अवस्था झाली. असोईचा कोठे अशी नामस्मरणामध्ये पावर आहे. नामस्मरणाने आठवणच राहत नाही माणसाला. की रात तुम्हाला राहते का आठवण. मी ठरवलेलंच नाही काय घ्यायचं काय डायरेक्ट आम्ही कोणता अभंग आहे तिथे गेल्यानंतर 4-5 अभंग ठरवले. सगळी गुरुकृपा बोलत आहे. आता बोलता बोलता म्हणजे मी एक विद्यार्थी आहे. मी एक विद्यार्थी आहे तुम्ही माझे सर्व सद्गुरू आहात. मज पामरा हे काय थोरपणा पायीची वाहन पायी बरी. मी एक पामर आहे म्हणजे पायात वाहन पायच बरी डोक्यावर घ्यायला नको नाही का. ज्ञानियांचा राजा कोण आहे गुरु महाराव असे कोण म्हणतात. म्हणती ज्ञान देव तुम्हा ऐसे. ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा.
हे भारुडातले चाले आहेत. भारुडाच्या चाल्यामध्ये रंग भरते येतं नाही का. हरी हरी प्रथम नमिला नमिन गणराय वेशभूषा हास्य विनोद बरंच काय असतं याच्यामध्ये. म्हणजे नुसतं एकच धरणार तरी विचार मी काही तुम्हाला सांगत आहे तुम्ही शांत चित्ताने ऐकाय. भाषण झालं म्हणजे सर्व प्रकार आहेत त्याच्यामध्ये. कीर्तनामध्ये अभिनय म्हणजे ऍक्टिव्ह बना. असू दे त्याला. आपल्याला वेळेचं बंधन असतं. 9 वाजता कीर्तन आठवायचं असतं. त्याच्यानिमित्त आपल्याला मोज मजा आनंद घ्यायचा तर घेता येते. हे कसं आहे आनंद घेण्याचं ठिकाण आहे व्यासपीठ. नारदीय गादी गादीला म्हणतात. नारदाची गादी नारदीय गादी का तर नारदाची नारदी झाली होती म्हणून नारदीय गादीवरून तुमचं आमचं काही चालत नाही की चालतं. तुम्ही आम्ही काही करू शकत नाही. या गादीवरून जे चालत आहे जे तत्वज्ञान जे साधू संतांचे सद्गुरूंचे विचार की गुरुकृपा संत कृपा ती बोलत असतं. म्हणून संत कृपा झाली बोलाया लागली. मुखम करोति वाचालम पंगुम लंघयते गिरिम यत्कृपातमहं वंदे परमानंद. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्रीपादनाथं गुरुराज वैद्यं मोक्षे कीर्तनाच्या रंगे ज्ञानदीप लावू जगी. कीर्तनाचे प्रकार आहेत. एक कीर्तन आहे नाचो कीर्तनाच्या रंगे. दुसरं कीर्तन आहे नामसंग कीर्तन साधन पै सोपे. तिसरा कीर्तन आहे तिसरं कीर्तन तरी कीर्तनाचे नटनाचे नाचलेने व्यवसाय प्रायचित्ताचे जे नामची नाही पापाचे ऐशेचे. अजून चौथा कीर्तन आहे कीर्तन सांग होय अंग हरि. हे सर्व कीर्तनामध्ये कीर्तन सोपा कोणता आहे. हा कीर्तन कठीण आहे. हा कीर्तन सर्व करू शकतात पण सर्वांना जमत नाही. सर्व अधिकार आहे पण सर्वांना अधिकार नाही. नाम देण्याचा अधिकार सर्वांना नाही. नाम घेण्याचा अधिकार सर्वांना आहे. सकलांची येथे हयादी यारे लहान
होणी झाले दौंडी पिटी भावे चोखाने. दौंडी पिटून सांगितलेलं आहे तरी लोक ऐकत नाही. ज्ञानेश्वरी भागवतकार सांगतात पिनेल कोर्ट दिवाणी आणि फौजदारी ज्ञानेश्वरी भागवत आणि संत वाणी त्याला साक्षी आहे. काय म्हणतात ज्ञानेश्वरी भागवत माऊली आणि एकनाथ महाराज की ज्या व्यक्तीने ज्या जीवानी नाम घेतला नाही त्याचा परमार्थच नाही, त्याचा सर्व अनर्थ आहे. बाकीचं जास्त त्यांनी समजून घ्यायचं. ज्यांनी नाम घेतलेले आहेत ते कसे आहेत? दैवाचे आहेत. आम्ही दैवाचे दैवाचे आम्ही दैवाचे दैवाचे आम्ही दैवाचे दैवाचे आम्ही दैवाचे दैवाचे आम्ही दैवाचे ज्यांनी नाम घेतले तुम्ही आम्ही आपण किती दैवाचे किती भाग्याचे नाही का, किती पुण्यवान. आणि त्याला पारावरच नाही सांगताच येत नाही, वर्णन करता येत नाही एवढे आपण भाग्यवंत आहोत. कारण संतांची कृपा झाली नाही का आणि आपल्याला हे अनुग्रहाचं नाम मिळालं. संत कृपा म्हणजे श्री हरी हंस ब्रह्म त्रिमुनी दत्तात्रय नारायण लक्ष्मण बलवीर सगळ्यानंद शांतामाई बंडोबा केरोबा श्रीपाद बाबा रामदास बाबा नारायण नाम अशी सर्वांची कृपा आणि हे नामस्मरण आपल्या बळ्यात आलेलं आहे आणि आपल्याला मिळालं. आपण घेतलं आणि त्याचं चिंतन केलं, अवस्था झाल्या, साधूचा बोध झाला, अनुभव आला. साधूचा बोध झाला, अनुभव आला. इथे बाकीच्या ठिकाणी अनुग्रह पण नाही, अनुग्रहाचं नाम पण नाही, साधूचा बोध पण नाही. असू दे, आपल्याला त्यांची जे काय घेणं देणं नाही का. तेरा तू दे तुमचं तुम्ही बघा, आमचं आम्ही बघतो. पण आम्ही कलवडीने सांगत असतो तरी ऐकत नाही. सांगायला गेलं होतं आमच्यावर टीका करतात, आम्हाला नाव ठेवा. तुमच्यावर टीका करून आम्हाला काय लिखा भेटणार आहेत? तुम्हाला नाव ठेवून आम्हाला काय ओवा भेटणार आहे? काय भेटणार? नाव ठेवत नाही तुम्हाला. आम्ही कलवल्याने सांगत आहे की तुम्ही पण नाम घ्या. कलवल्याची जाती करी लाभाविना प्रीती पोटी भार वाये त्याचे सर्वस्व हिसाये. तुका म्हणे माझे आणि तुम्हा संतावरी ओझे. असा कलवल आहे. आणि ज्यांनी नाम घेतलेले ते त्यांच्या हिताला जागा आहेत, त्यांच्या माता पिताला धन्यता दिले. कोणी? तुकाराम महाराज म्हणतात आपुलिया हिता जो असे जागता, आपुलिया हिता जो असे जागता, आपुलिया हिता जो असे जागता, आपुलिया हिता जो असे जागता. धन्य माता पिता दया तेरा, धन्य माता
धन्य माता पिता दयाची. आपल्या माता पितांना धन्यता दिलेली, आपले माता पिता धन्य म्हणून आपण त्यांच्या पोटी जन्माला आलो आणि आपण आपल्या हिताला जागे झालो. बघा म्हणजे ऐके आपला अखंड परिवार म्हणजे या मार्गात आहे. नामधारी नुसता मालकरी नाही तर नामधारी अखंड परिवार. सर्वांच्यासाठी टाळी वाजवा परिवारासाठी. असा परिवार व्हायला पाहिजे सर्व. काही घराण्यामध्ये एक सुद्धा माणूस नाही. का नाही बाबा? एक झाला की दुसरा झाला, दुसरा झाला की तिसरा झाला. हा आपला अनुभव आहे. एक पहिला व्हायला पाहिजे. एक तयार झाला, एकाने नाम घेतला. का असं आहे तरी नामाची पॉवर आहे, करंट आहे इलेक्ट्रिक सारखा. एकाच्या ठिकाणी नाम गेला की दुसरा तयारच झाला पाहिजे. जन्म ज्याने नाम घेतलेलं त्याच्यासारखा हरिभक्त कोणीच नाही. बाकीचे सर्व भक्त म्हणजे ते अभक्तच आहे. नाही जासी भक्ती ते पतिता भक्त. 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 अरे अनंत वाचाल बरलती बरल त्या कैसा दयाल पावे. नुसता वाचेचा बरल चाललेला आहे. अर्थाचा अनर्थ भागवताची चिंध्या नाही का. अर्थ लोपले पुराण नाश केला शब्दज्ञानी. विषय लोभी मनानी साधनाचे. साधन म्हणजे नामस्मरण कीर्तन साधना हाच घेत नाही. चालू आहे तुमचं नाम, कोणाचं नाम चालू नाही पण त्याला माहिती नाही. तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलास. चिवरून या नाश केला तुझ्या घरच्याने. घरचे म्हणजे काम क्रोध मद मस्त दंभ आणि अहंकार याही तुझा नाश करून गेली. संपूर्ण शरीराचा भोग केलेला आहे. किती किती संतांनी सोपं सांगितलेलं आहे. देह देवाचे मंदिर. आत्मा
हा मंदिर समजून घेण्यासाठी. हा मंदिर समजून घ्या, नंतर मग त्या मंदिरात जा, त्या मंदिरात जा आणि हा मंदिर समजून घ्या. ह्या मंदिरातला देव समजून घ्या आणि त्या मंदिरातला देव समजून घ्या, नाही का? हा कसा आहे? जिवंत आणि तो कसा आहे? निर्जीव आहे. देव कुठे आहे? आकाशात नाही, मंदिरात नाही, कुठे नाही. देव कुठे आहे? आपल्या जवळ आहे. देव कुठे आहे? आपल्या जवळ आहे. देवा मुला तुम्हाला किंमत आहे, तुमच्या मुला देवाला किंमत आहे. तुम्हाला कोणा मुला किंमत आहे? देवा मुला. आणि तुमच्या मुला देवाला किंमत आहे. तुमच्या मुला तुम्ही नव्हतेच, पहिला देवच होता. तुमच्या मुला नाही. म्हणजे बाबा असे सांगतात की सोन्याला किंमत त्या पितळेच्या वजनांमुळे आहे. सोन्याला किंमत पितळेच्या वजनांमुळे आहे आणि त्या वजनांमुळे सोन्याला किंमत आहे. तसे तुमच्या मुलं देवाला किंमत आहे आणि देवा मुला तुम्हाला किंमत आहे. श्रीपाद बाबा सांगतात असा नामदेव महाराजांचा अभंग आहे. नाचो कीर्तनाच्या रंगे ज्ञान दीप लावो. कीर्तनामध्ये रंगला पाहिजे, कीर्तनाच्या रंगामध्ये नाचला पाहिजे, नाही का? रंगी रंगे रे श्रीरंगे काय भुललासी पतंगे. पतंग म्हणजे ते मुंगे असतात नाही का, लाल मुंगे, त्यांना पंख फुटले की ते उडतात आणि लगेच पुढे जातात, दिव्याजवळच जातात. दिव्याजवळ गेले की पंख चालून खाली पडतात. लगेच त्यांची ताबडतोब पंख झाली खाली पडून लोटतात. त्याला पतंग म्हणतात. मग तसा पतंगासारखा भुललं नाही पाहिजे. लोक काय केल्यात? वरपंगाला भुललेले. आपण वरपंगाला भुलायचं नाही. हे काय आहे? वेशभूषा आहे. वेशभूषा वरपंग आहे. पण अंतरंग कसा आहे? अंतरंगामध्ये वेशभूषा नाही. अंतरंगच आहे, निर्मल आहे. वरचे रंग भरपूर आहे पण आतला रंग एकच आहे. पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिलाएगा वै. असा आपला रंग आहे. तुम्ही ज्याच्यामध्ये मिळवत तसा मिक्स होईल. असा अंतरंगातून आपण सर्व गोष्टी केल्या पाहिजेत. आपले सर्व म्हणजे स्वतःच्या स्फूर्तीने केल्या पाहिजे. कोणी सांगून नाही. सांग काम्याने हो नामे. तो सांगेल तेव्हा करायचं, नाही तर नाही म्हणायचं. स्वयंस्फूर्तीने आपला काम धंदा चालू आहे सर्वांचा. ज्याला ज्याला जसं जमतो तसं करत आणि करीत राहा. नाव कोणाला ठेवायचं नाही. नाव कोणाला ठेवायचं नाही. जसं येतं ना तसं करीत राहा. करण्याला महत्व आहे बोलण्यापेक्षा. करीत राहा. करण्याने तुमच्या लोकांना दाखवायची गरज नाही. मी असं केलं, मी तसं केलं. केल्यानंतर लोकांना माहीत पडतं. सांगायची गरज नाही, दाखवायची गरज नाही. केल्यानंतर दिसतं. नामदेव महाराज काय म्हणतात बघा. नामदेव महाराज कच्चा मडका होता. आजची एकादशी अंमलकी एकादशी म्हणजे अंमलबजावणी केली. अंमलात आणा विषय अंमलात आणा. प्रत्येक एकादशी ही काही ना काही फलद्रूप फलाची अपेक्षा करून दिलेली आहे. ही एकादशी कोणी केली? विष्णूने केली, शंकराने केली. विष्णूने पूर्ण केली, शंकराने अर्धी केली. म्हणून दोन एकादशी आहेत. आणि एक अर्धी लंगडी एकादशी आणि एक पूर्ण म्हणजे दुसऱ्या दिवशी सोडायची. काही लोक रात्री सोडतात, काही दुपारी सोडतात. आपण कधी सोडतो? दुसऱ्या दिवशी. सूर्य उदय झाला, सूर्याच्या उदयाच्या नंतर आपण एकादशी सोडतो. कोणी 12 वाजता सोडतो, कोणी कधी सोडतो. पण ती पूर्ण एकादशी होतं. ही विष्णूने केलेली आहे. एकादशी विष्णूने केलेली आहे. एकादशीचा महात्म्य काय? आणि एकादशी एकाच दिवसात जन्माला आली. तिचं नाव ठेवला. एका दिवसात कोणी जन्माला येतो का?
म्हणजे नाशिकेत नाकातून जन्म झाला, नाशिकेत तुमचा आमचा कुठून जन्म झालेला आहे. हे जे काही इदम तुझे भुयेतम विषय असतं ना, हे गाठ पडे ठकटका त्याचे परम. पुन्हा आपल्याला एवढा मोठा साधूचा बोध दिलेला आहे, पुन्हा आपल्याला समजायला पाहिजे. इथून बोलल्यानंतर तिथे टच व्हायला पाहिजे, काय बोलतात काय सांगतात. विषय आपला कुठला आहे, श्वासाने भजन करणं. तुम्ही कशाला जबरदस्ती करता. आता का पोपट सारखे सांगून मंदिर वाणी शिकविता धनी वेगळे. आता कधी सेवा लागते, कधी सेवा लागते, काय सांगू, असं सांगू असं कुठून सांगू. कबीर कहे कमाल को यूं बजावते ढोल. ढोल नाही, मृदंग आहे. लावणी मृदंग ताल घोष सेवू ब्रह्मरस. तुम्हाला जो साधूचा बोध दिलेला त्याच्यातून तीच ध्वनी निघतं. खोटे करण्याची ताकद कोणाला नाही, ते जे नाद निघतो त्यालाच नाद ब्रह्म म्हणतात. हम ब्रह्मास्मी ब्रह्मास्मी ऐशी वाणी एक वेळ पडता काने. अविद्या निद्रा गेली पलोनी तात्काळ जागी आणि बापरी मी असं आहे, हे मी नाही ते मी आहे. तत्वमासी ते तत्व तूच आहे. हम ब्रह्मास्मी ते ब्रह्म मीच आहे. प्रज्ञान ब्रह्म माझी प्रज्ञा ब्रह्म आहे. आयनात्म ब्रह्म माझा आत्माच ब्रह्म आहे. किती सोपं आहे वाक्य, चार अर्थ एकच आहे. तुम्हाला किंमत कोणामुळे आहे, तुम्हाला आपल्याला किंमत, या जगाला किंमत कोणामुळे आहे. हे चालू आहे ना आपला, नाही का. हे बंद पडला की खेळ डमरू कशामुळे वाचतो आपला, हे चालू आहे का. इसमें तले को 10 दरवाजे बीच में बनता. त्याचं नारायण झोपलेलं आणि ज्यांनी नाम घेतलं त्याचं नारायण जागा झाला. म्हणून नाचू कीर्तनाच्या रंगे ज्ञान दीप लावू जगी. ज्ञानाचा दिवा लावला की नाही आपण. ज्ञानाचा दिवा आता जगामध्ये लावायचा आहे. असं म्हणतात की एका दिव्याने लाखो दिवे लावले आणि तो त्याच्यामध्ये ठेवला, तर कोणत्या दिव्याने कोणता दिवा लावला हे सांगता येत नाही. हे कोणाला सांगता येत नाही. तिथे पण एक पॉइंट आहे, कोणाला सांगता येत नाही. ज्याने ते डोळ्यांनी बघितलं नाही त्याला सांगता येत नाही.
ज्याने डोळ्याने बघितले त्याला सांगता येईल की या दिव्याने लावले सर्व आणि त्याला इथे ठेवला. ठरा आपली परंपरा आलेली म्हणजे दिवे लावायची परंपरा आलेली तिथून श्रीहरीपासून. श्रीहरीने ब्रह्मदेवाचा लावला. ब्रह्मदेवाने आत्री मुनीचा असे आहे ना. बरोबर का नाही. कोणी कोणाचा लावला सांगता येतं की नाही. म्हणजे माहित आहे म्हणून माहितच नसतं कोणी कोणाचा देवा लावला हे बाकीच्यांना नाही समजणार. हे फलकट काय सांगतात. फलकट म्हणजे त्याच्यामध्ये काय अर्थच नाही. जसं आपण तांदूळ फोडतो त्याच्यातून थोता बाजूला निघतोय त्याच्यामध्ये जाणं नाही त्याला अर्थ नाही. अशा प्रकारचा विषय आहे. वरपंगाचा सांगतात आणि लोक त्यालाच भुलतात. उस डोंगा परी रस नवे डोंगा उस डोंगा चांगले कपडे घातले तरी पण बोलतात खराब घातले तरी पण बोलतात. आता मी म्हणजे सांगत तात्पर्य आता मिशी मला मिशी होती ना काढता काढता जी लहान लहान होता मी त्यात मला ते कोण असतो तो जॉनी लिव्हर त्याची एवढी असतो जॉनी लिव्हर दिसली तिने सर्व काढून. आता मिशी होती तेव्हा मिशी कशाला ठेवली. आता मिशी काढली होती मिशी कशाला काढली. आता करायचं तरी काय कोणत आहे. दाढी वाढवली दाढी कशाला वाढवली. दाढी काढली दाढी कशाला. टोपी घातली टोपी कशाला घालतात. टोपी काढली टोपी तरी घाल. म्हणजे असा जग झालेला आहे. गारवर बसला तर गारवर कशाला बसले घोड्यावर बसलो. आणि घोड्यावर बसलो त्याचा म्हणतो जीव आहे की नाही खाली चालत जात. अशी लोक अशी म्हणणारे पायाने चालत गेला रे घोडा असून पायाने कशाला जातो घोड्यावर. दुनिया में रहना है तो काम करो प्यारे हाथ जोड़ो सबको सलाम. ये दुनिया कैसे खाने नहीं देंगी पीने नहीं हसने नहीं देंगी अशी दुनिया आहे. म्हणून जगात असावे जगासारखे दिसावं पण जगा वेगळे असावे. जो जगात आहे जगासारखा दिसतो पण जगा वेगळा असतो नाही का. जन काय ऐसा भी चल जग जग बोलतो तसं पण झालं. मन काय ऐसा भी चल लेकिन ऐसा मत चल हो जाए चल भी चल ठहरा. हम हमारे मस्ती में हम हमारे सबका कल्याण हो. देने वाले का भी भला लेने वाले का भी नहीं देने वाले का भी भला. आपल्या रंगामध्ये नाचायचं म्हणून हा कीर्तनाचा रंग आहे. काय होतं म्हणजे शक्तिपात से कंप शक्तिपात आपल्यामध्ये शक्ती जागृत झालेली आहे. आपण जसं बोलू तसंच होईल. तुम्ही कोणाचं वाटवलं बोललं तर वाटवलंच होईल. तुम्ही बोलायचं कल्याण कल्याणच होईल. कारण असा शक्तिपाताचा विषय म्हणून जेणेकरून टाळाटाळी करायची चांगलंच बोलायचं त्याला भला व्हायला ज्या त्याने आपल्याला किती त्रास दिला तरी तुझं कल्याण होईल. काय होतं कल्याण तुझं वाईट होतं वाईटच होतं. तुम्ही जसा सोसाल तसं म्हणजे तुम्ही जसं ठरवाल तसं. सकाळी मी लवकर उठणार सकाळी उशिरात उठणार ठरवा. तुम्ही 5 वाजताच उठणार बरोबर 5 तुमचा अलार्म लावायची गरज नाही. कारण तुम्ही ठरवली कुठून आतमधून. साक्षी कोण आहे आतमध्ये साक्षी. तसा नाचून कीर्तनाच्या रंगी कीर्तनाच्या रंगाने काय करायचंय नाचायचं आहे. रंगामध्ये नाचायचं आहे गायचं आहे आणि आपल्याला भजन करायचं टाळ वाजवायचे. म्हणून नामदेव महाराजांनी हा अभंग लिहिलेला आहे. नाचू पहिल्या चरणामध्ये सांगतात नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे
वाचे विठ्ठल रखुमाई परे होनी परते घर तेथे राहू निरंतर. परेच्या पलीकडे आपलं घर आहे. विषय परा पचंती मध्यम आणि वैकर त्याची पलीकडे आपला घर आहे. 5 वाणे आहेत, 5 मुक्ते आहेत. सलोकता, समिता, सायुज्यता, स्वरूपता आणि कैवल्य अनिर्वाच्य मुक्ती. अनिर्वाच्य वाणे परा पचंती मध्यमा वैखरी आणि अनिर्वाच्य असे 5 पद आहे. पंचमहाभूते आहेत. आकाश, प्रकाश, वायू, जल आणि पृथ्वी. एकाचे 5 पद आहे. 5चे 25 असा प्रकार आहे. ते लय मोठा गणित आहे. आता ते गणित सांगायला सोडवायला गेलं तर एकाच विषयावरती सर्व आता आपला एकच चरण चालू आहे. म्हणून सर्व त्याच्यामध्ये आपण घ्यायचे आहेत. सर्व सांडोनी माझा आहे वाचे विठ्ठल रखुमाई म्हणायचं. आतून देवाचं नामस्मरण करायचे. बोलावा विठ्ठल पावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पावा विठ्ठलच करा. बोलावं विठ्ठल, पाहाल तर विठ्ठलच पहा. कसे पाहणार? या दृष्टीने पाहायचं. पण ज्ञान दृष्टी पाहिजे. त्याला ज्ञान दृष्टीने पाहायचंय. म्हणून बरे उनी पडते घर तेथे राहू निरंतर. सर्वांचे जे अधिष्ठान तेचे माझे पूर्ण रूप असे नामदेव महाराज म्हणतात. तो अनुभव आपल्याला यायला पाहिजे. अवघी सत्ता आली आता नाम याचा घेतला जाता. परे होणी पडते घर तेथे राहू निरंतर. सर्वांचे जे अधिष्ठान तेची माझे पूर्ण रूप. नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञान दीप लाव. सर्व सांडोनी माझा वाचे विठ्ठल रखुमाई. विठोबा रखुमाई
पंढरीनाथ पांडुरंग नामदेव महाराजांना म्हणतात, अरे नामदेवा, एक दिवस माझ्या ठिकाणी उभा राहून बघ. तो देवा तुला एवढे हार पडतो तुझ्या गळ्यामध्ये, कसं काय सांगतो, एक दिवस उभा राहून बघ माझ्या जागेवरती. चालेल म्हणतो. नामदेव महाराज एक दिवस उभा राहिले, असे हार पडायला लागले. नामदेवच्या गळ्यामध्ये झाला बोजा झाला. म्हणतो देवा हे तुलीच सहन करावं, मला सहन होणार नाही. तसा तर हारांचा जो एवढा हार पडल्यानंतर गळ्यामध्ये बोजा होतो, त्याचा बोजा चांगलं कासा राहिला ताई. श्रीपाद बाबा काय सांगतात, हार कशासाठी घालतात, घालणाऱ्याला माहिती नाही, घालून घेणाऱ्याला माहिती नाही. सोपा प्रश्न आहे. आता आपल्याला माहित झाले म्हणून आपण सांगतो हार कशासाठी घालतात. हार एक जे फुलांचा वृक्ष आहे, म्हणजे देवाने निर्माण केलेले फुलं. पण फुलामध्ये सुगंध आपण भरला का? काही प्लॅस्टिकची फुलं त्याला अत्तर लावतात आणि त्याला सुगंध येतात. ते बकड्याचे चामड्याचे कस्तुऱ्या बनवतात, ती पारधी लोक. कस्तुरी त्याला अत्तर लावत असेल आणि कस्तुरीचा अत्तर लावत असेल. कस्तुरी घ्या म्हणजे दुनिया झुकती आहे लेकिन झुकाने वाला चाहिए. लोकांना झुकवतात, पण आपण झुकणारी माणसं नाही, कारण आपण नामधारी शिवाचे बच्चे आहे, गर्जना करणार आहे. आपण कसे आहे, शिव गर्जना करणार. आपण हम ब्रह्मास्मी, जय श्रीपाद, जय जय नारायण, जय नानाबाबा, जय बाबा. अशी गर्जना आपली आकाशवाणी शिव गर्जना आहे, नाही का? म्हणून तुमच्या वाणीने सुद्धा त्या जीवाचा उद्धार होता असं सांगतं शास्त्र आणि संत सांगतात. गुरुवारी तुमच्या वाणीने जीवाचा उद्धार होतो. तुमच्या नजरेला नजर भिडली की त्या जीवाचा उद्धार. लोक तयार का होतात पटापट, त्याला कारण काय आहे? तुमच्या वाणीने त्याच्या शक्तिपात होतं, त्याच्या अंतकरणामध्ये त्याची शक्ती जागृत होतं. तो लागतो असा असा हालायला, तर म्हणजे कीर्तन एक वरचा कीर्तन आहे, एक आतला कीर्तन आहे. आतला कीर्तन केल्यावर काय होतं, माणूस आतला कीर्तन केल्यावर व्हायब्रेट चालू होतं. आणि अंतर्मुख झाले करीते आत्मशक्ती प्रगट होतं. आत्मशक्ती प्रगट करून देण्याचं सामर्थ्य आपल्या आनंद संप्रदायामध्ये त्यांच्या दृष्टीने शक्तिपात, जीवाचा उद्धार त्यांच्या वाणीने आणि या कीर्तनाने जीवाचा उद्धार होता. आणि नामसन कीर्तन त्यांच्या स्पर्शाने, बघा जरी स्पर्श जरी झाला ना त्याची शक्ती जागृत होते. तुम्ही कधी अनुभव घेतले का? ट्रेनमध्ये बसल्यानंतर, ट्रेनमध्ये, बसमध्ये किंवा रिक्षामध्ये आपण ज्याच्या बाजूला बसलो, आपण जर समजा अंतर्मुख झालो, त्याला तिकडे झोप लागते, त्याचं पण तिकडे चालू होतं, त्याला माहित नाही. आपल्याला माहित आहे की आपला नामस्मरण चालू, त्याचा पण चालू झाला, त्याला तिकडे करंट लागला, शक्तिपात झाला, तो पण अंतर्मुख झाला. असा प्रकार आहे. तरी चित्त चाकाटले आटू घेता, वाचा पांगुलली जेथेच्या तेथे, अपाद कुंचकित रोमांच आले, अर्धोन मिलित दृष्टी वर्षिताती आनंद जले, आतोलिया सुकर्मिणीची बले,
अवस्थेचा वर्णन शास्त्र सिद्ध आहे, शास्त्रामध्ये सिद्ध आहे, तरी सुद्धा लोकांना होत नाही म्हणून नावं ठेवतात. असं कुठं आहे का, तसं कुठं आहे का? तुम्हाला नाही पण आम्हाला आहे, आमच्यामध्ये आहे, राहणार, पुढे पण राहणार. म्हणजे सुरुवातीच्या माणसापासून शेवटच्या माणसापर्यंत ही स्थिती राहणार. आपल्याला सुरुवातीच्या माणसापासून शेवटच्या माणसापर्यंत हा निरोप पोचवायचा आहे. हा काय करायचं आहे? हा निरोप पोचवण्यासाठी तुका म्हणे मज धाडीले निरोपा मार्ग आहे सोपा सुखरूपा. निरोप सांगण्याचं काम सेवा नव्हे तरी तनुमनो जीवे चरणाशी लागावे अगरवता करावे. म्हणून मी काय सांगितलं, मी एक विद्यार्थी आहे, तुम्ही माझे सर्व सद्गुरू. आम्ही तुम्ही बसलेल्या एकनाथ महाराजांच्या भाषेत ते म्हणत होते, म्हणजे नामा म्हणे तुका म्हणे नगड्या तू काय म्हणे. मी सुद्धा म्हणतो की तुम्ही माझे सर्व सद्गुरूचे स्वरूप आहात. माझ्या समोर बसलेले सर्व सद्गुरूच्या मूर्त्या, सर्व महेशाच्या मूर्त्या, तुम्ही माझे सर्व सद्गुरूवरी. मी तुमचा एक सेवक आणि विद्यार्थी आहे. नाचू कीर्तनाच्या रंगे ज्ञानदीप लावू जगी सर्व सांडुनी माझाई वाचे विठ्ठल रघुमाई. परे होनी परते घर तेथे राहून सर्वांचे जे अधिष्ठान तेची माझी पूर्ण रूप. अवघी सत्ता आली आता नामयाचा केशव ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मावळ्याचा साथ घ्या पटकन, कारण 5 मिनिट आहे. टाइम इज मनी, वेळेचं बंधन. अवघी सत्ता आली हाता, अवघी सत्ता आली हाता, अवघी सत्ता आली हाता.
Thank you.
अभंग सेवेसाठी घेतलेला अभंग. नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञान दीप लावू जगी सर्व सांडुनी माझाई वाचे विठ्ठल रखुमाई परे उनी पडते घर तेथे राहू निरंतर सर्वांचे जे अधिष्ठान तेची माझे पूर्ण रूप अवघी सत्ता आली हाता नाम याचा केचरा. तुम्ही सर्वांनी कार्यासाठी सहकार्य केल्याबद्दल सर्वांचा आभारी आहे. तुम्ही सर्वांनी ऐकण्यासाठी अनुमोदन दिला तुमचा 1,00,000 पटीने आभारी आहे. मृदंगमणी हरिभक्त परायण हरेश महाराज दलवे, हरिभक्त परायण चेतन महाराज भोई आणि तुम्ही सर्व ढालकरी गायनाचार्य सर्व नामधारी बोधधारी मालकरी आपले सुरुवात हरिभक्त परायण गुरुवारी सत्यवान महाराज सर्व गुरुवारी प्रभाकर डॉक्टर नारायण दादा सूर्यकांत जय हरी आपले भाऊजींनी जोरात उत्कृष्ट प्रवचन केला. गुड खाल्यावर कसं लागतं? गुड खाल्यावर गोड कसं लागतं? कधी आवडतो. आणि आपले शेलूचे बघा नेहमी येतात ते शेलूचे जे आपले महाराज आहेत आणि आपले याचा भाऊ नरेशचे भाऊ बदल झाले. शेलूचे महाराज चंद्रकांत गणेश बदल झाली आणि आपले नेहमीची सर्व सहकारी मंडळी आणि विनामंडळी कीर्तनकार बसलेली आपली चेतना जाईबाई ही ताई आपली आणि साऊंड सिस्टम वाल्याने समजा आपल्याला जी व्यवस्था दिली त्यांचा सुद्धा आपण आभारी आहे. आणि विनेकरी चोपदार कधीतरी राहतच झाला आणि तुम्ही सर्व आपली नामधारी भाऊ मंडळी ताई मंडळी सर्वांनी अनुमोदन दिला 1,00,000 पटीने आभारी आहे. कारण किती सांगितलं तरी कमी वेळेला महत्व आहे. टाइम इज मनी. आता घ्यायचं होतं भजन नामदेव जनाबाई सोपान काका मुक्ताबाई झाला भजन विठ्ठल जय जय